नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान विषयातील घटक क्रमांक 5 अणूचे अंतरंग या पाठावरील बहुपरी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. पर्याय आहेत अणू, रेणू, मूलद्रव्य, संयुग. म्हणजे अणू जे आहे हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे टिंबटिंब. पर्याय आहेत अणू, रेणू, मूलद्रव्य, संयुग. अणू जो आहे तो रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. पर्याय आहेत जॉन डाल्टन, थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर. 1803 मध्ये जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते. हा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय आहेत जॉन डाल्टन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत जॉन डाल्टन यांनी मांडलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंब ह्या वैज्ञानिकाने अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला. ऋणप्रभारित कणांचा शोध लावला असं म्हटलेलं आहे. पर्याय आहेत जॉन डाल्टन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर. ऋणप्रभारित कणांचा शोध जो लावलेला आहे तो जे थॉम्सन यांनी लावलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा टिंबटिंब पट कमी असते. म्हणजे ऋणप्रभारित कण जे असतात ते असतात इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे हायड्रोजन अणूपेक्षा किती पट कमी आहे असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत 1600, 1700, 1800 आणि 1900. म्हणजे 1800 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे प्लम पुडिंग प्रारूप टिंबटिंब यांनी म्हणले. प्लम पुडिंग प्रारूप असे विचारलेलं आहे, कोणी म्हटले? पर्याय आहेत जॉन डाल्टन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर. प्लम पुडिंग प्रारूप जे आहे ते जे थॉम्सन यांनी मांडलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणू विद्युत प्रभारदृष्ट्या टिंबटिंब असतो. उदासीन, ऋणप्रभारित, धनप्रभारित यापैकी नाही. अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप टिंबटिंब यांनी मांडले. पर्याय आहेत जॉन डाल्टन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर. 1911 मध्ये अणूचे जे केंद्रकीय प्रारूप मांडलेलं आहे ते अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी मांडलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालील सिद्धांत गृहीतके कोणी मांडले असं विचारलेलं आहे. पहिलं गृहीतक आहे अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराएवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. ही वरील सर्व गृहीतके कोणी मांडले असं विचारलेलं आहे. या सर्व गृहीतक मांडणारा जो शास्त्रज्ञ आहे तो आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक टिंबटिंब यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायीभाव स्पष्ट केला. अणूचा स्थायीभाव स्पष्ट करणारा शास्त्रज्ञ कोण असं विचारलेलं आहे. पर्याय आहे जॉन डाल्टन, जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नील्स बोर. नील्स बोर जो आहे यांनी अणूचा स्थायीभाव स्पष्ट केलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालील सिद्धांत गृहीतके कोणी मांडले? अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना
फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतील आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. वरील सर्व जे गृहीतके आहेत हे नील्स बोहर यांनी मांडलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे सोडियम क्लोराईडचे कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी ठिणगी दिसते. म्हणजे गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये कोणती ठिणगी दिसते असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत पिवळी, नारंगी, लाल, हिरवी. म्हणजे ज्योत जी आहे ती पिवळी दिसणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पाण्यात टिंबटिंब धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते. पाण्यामध्ये काय टाकल्यानंतर पिवळी ज्योत दिसते असं आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय आहे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, बोरॉन. म्हणजे पाण्यामध्ये जर आपण सोडियम टाकलं तर तो पेट घेतो आणि आपल्याला पिवळी ज्योत दिसू लागते. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. रस्त्यावरील सोडियम व्हेपर दिव्यांमधून टिंबटिंब रंगाचा प्रकाश येतो. पर्याय आहेत पिवळा, नारंगी, लाल, हिरवा. सोडियम व्हेपर दिव्यातून आपल्याला या ठिकाणी पिवळा रंग दिसतो किंवा पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसून येतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणूमध्ये टिंबटिंब प्रकारच्या अवाणुकणांचा समावेश होतो. पर्याय आहेत 1, 2, 1, 3, 2, 4. म्हणजे अणूमध्ये प्रोटॉन असतात, इलेक्ट्रॉन असतात आणि अणूमध्ये न्यूट्रॉन पण असतात. म्हणजे अणूमध्ये 3 प्रकारचे अणु अवकण असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणूमध्ये टिंबटिंब या अणुकणांचा समावेश होतो. पर्याय आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, वरील सर्व. म्हणजे अणूमध्ये हे सर्व अणुकणांचा समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणूचे केंद्रक टिंबटिंब असते. उदासीन, धनप्रभारित, ऋणप्रभारित, प्रभाररहित. म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात आणि प्रोटॉन जे असतात हे धनप्रभारित असतात. म्हणून केंद्रक जे आहे ते धनप्रभारित असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. केंद्रकामध्ये टिंबटिंब हे 2 प्रकारचे अणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात. पर्याय आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यापैकी नाही. म्हणजे केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. यांनाच आपण न्यूक्लियॉन असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंब हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अणुकण आहे. धनप्रभारित अणुकण विचारलेला आहे. धनप्रभारित जो अणुकण असतो त्याला आपण प्रोटॉन असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. केंद्रकावरील प्रभार हा त्याच्यातील टिंबटिंबमुळे असतो. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यापैकी नाही. केंद्रकामध्ये जे असतात केंद्रकामध्ये प्रोटॉन असतो. म्हणून केंद्रकावरील धनप्रोटॉन जो आहे तो प्रोटॉनमुळे असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रोटॉनचा निर्देश टिंबटिंब ह्या संज्ञेने करतात. PaEN. प्रोटॉन आपण P या संज्ञेने दाखवतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. प्रोटॉनवरील धनप्रभार हा टिंबटिंब एवढा असतो. पर्याय आहेत 1.6 गुणिले 10⁻19 कुलम, 1.6 गुणिले 10⁻9 कुलम, 1.6 गुणिले 10⁻10 कुलम, 1.6 गुणिले 10⁻11 कुलम. म्हणजे प्रोटॉनवरील धनप्रभार जो असतो तो 1.6 गुणिले 10⁻19 कुलम हा इतका असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा टिंबटिंब होय. पर्याय आहेत अणुअंक, अणुवस्तुमानांक, अणुभार, रेणुभार. केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या अणूचा अणुअंक असतो किंवा त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मूलद्रव्याचा अणुअंक टिंबटिंब ह्या संज्ञेने दर्शवतात. पर्याय आहेत PaZN. मूलद्रव्याचा अणुअंक जो आहे तो Z या संज्ञेने दर्शवला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल.
एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 डाल्टन इतके असते. 1 बरोबर किती असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत 1.66 गुणिले 10⁻² किलोग्रॅम, 1.66 गुणिले 10⁻26 किलोग्रॅम, 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम, 1.66 गुणिले 10⁻28 किलोग्रॅम. वस्तुमान जे असते 1 बरोबर 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंबच्या एका अणूचे वजनसुद्धा सुमारे 1 U इतके असते. पर्याय आहेत हायड्रोजन, कार्बन, हेलियम, नायट्रोजन. म्हणजे हायड्रोजनच्या एका अणूचं वस्तुमान जे असणार आहे ते सुद्धा 1 U असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंब हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवाणू कण आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यापैकी नाही. प्रोटॉन जो आहे या ठिकाणी हा धन आहे, इलेक्ट्रॉन जो आहे तो या ठिकाणी ऋण आहे आणि न्यूट्रॉन जो आहे या ठिकाणी उदासीन, विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 न्यूट्रॉन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. न्यूट्रॉनचा निर्देश टिंबटिंब ह्या संज्ञेने करतात. पर्याय आहेत PAZN. न्यूट्रॉनचा निर्देश जो आहे तो या संज्ञेने करतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंब हा ऋणप्रभारित अणू कण आहे. इलेक्ट्रॉन जो आहे तो ऋणप्रभारित अणू कण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. इलेक्ट्रॉनचा निर्देश टिंबटिंब ह्या संज्ञेने करतात. पर्याय आहेत PAZE-. इलेक्ट्रॉन जो आहे तो E- या संज्ञेने दाखवला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. टिंबटिंबचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. पर्याय आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यापैकी नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान जे आहे ते हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा टिंबटिंब होय. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत अणुअंक, अणुवस्तुमानांक, अणुभार, रेणुभार. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित जी संख्या आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित जी संख्या आहे या एकत्रित संख्येला आपण अणुवस्तुमानांक असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. अणुवस्तुमानांक टिंबटिंब ह्या संज्ञेने दर्शवितात. पर्याय आहेत PAZN. अणुवस्तुमानांक जो आहे तो A या संज्ञेने दर्शवला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक टिंबटिंब व अणुवस्तुमानांक टिंबटिंब असेल. अणुअंक जो असतो हा प्रोटॉनच्या संख्येवरून असतो. म्हणून या ठिकाणी अणुअंक जो असणार आहे तो 8 असणार आहे आणि अणुवस्तुमानांक जो असणार आहे हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येइतका असतो. म्हणजे अणुवस्तुमानांक जो असणार आहे तो या ठिकाणी 16 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे असणार आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणूत किती इलेक्ट्रॉन असतील? अणुक्रमांक जेवढा असेल तेवढेच प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन त्या अणूमध्ये असतात. पर्याय आहेत 4, 5, 6, 7. याचाच अर्थ 6 इलेक्ट्रॉन्स कार्बनच्या संयुगामध्ये असतील. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. सोडियमच्या अणूत 11 इलेक्ट्रॉन आहेत. सोडियमचा अणुअंक किती? सोडियमच्या अणूमध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचा अर्थ अणुअंक जो असतो हा प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येइतका असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1, 11 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कॅल्शियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 व 40 आहे. यावरून कॅल्शियमच्या केंद्रात किती न्यूट्रॉन असतील असे विचारलेलं आहे. अणुवस्तुमानांक जो असतो, अणुवस्तुमानांक जो असतो तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजितका असतो. या ठिकाणी 40 आहेत. अणुवस्तुमानांक 40 दिलेला आहे आपल्याला. प्रोटॉन्स म्हणजे अणुअंक जो आहे तो 20 आहे आणि न्यूट्रॉन आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे न्यूट्रॉन जे असणार आहेत ते 20 असणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल.
जोड्या लावायच्या त्या ठिकाणी. कक्षा आणि कवच दिलेलं आहे. कक्षा आहेत KLMN आणि कवच आहे दुसरे कवच, चौथे कवच, तिसरे कवच, पहिले कवच. या ठिकाणी K जे आहे हे पहिले कवच आहे, L जे आहे हे दुसरे कवच आहे, M जे आहे हे तिसरे कवच आहे आणि N जे आहे हे चौथे कवच आहे. असा पर्याय पाहिल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला टिंबटिंब कवच म्हणतात. KLMN म्हणजे सर्वात जवळचे जे कवच आहे ते या ठिकाणी K हे असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.